सकाळ मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे वैशाली गोळेसर. तर चला, आजची सुंदर सकाळ आणि खूप छान अशी गावाकडची पहाट. तर बाहेर चूल पेटवून दिलेली होती आणि घरामध्ये मी चहा ठेवलेला होता मुलासाठी आणि माझ्यासाठी. तर मुलांना आज सुट्टी होती, रविवार आणि एकादशी पण आहे आज. तर म्हटलं चला, आज उपवासाचा बटाट्याचा किस आणि तळण्यासाठी पण होतो आणि भाजीसाठी देखील होतो. तर थोडेसे वेपर्स पण करायचे होते, कारण मागचे जे वेपर्स केलेले होते ते थोडेसे कमी वाटले, म्हणून पुन्हा वेपर्स केलेले आहेत. तर विघ्नेशने आणि मी दोघांनी चहा वगैरे घेतला. तर त्याने मला भरपूर सारी मदत केली. तर हा बटाट्याचा किस मी आदल्या दिवशी चांगल्या प्रकारे मोठ्या किसणीने जी जाड होल असतं त्याने करून ठेवलेला होता हा बटाट्याचा किस. आणि त्यानंतर वेपर्स देखील केले. ते सुकट टाकत होते तोपर्यंत बटाट्याचा किस देखील चुलीवर टाकून द्यायचं काम चालू होतं. असं दोन्ही पद्धतीने माझं म्हणजे मोठं घाटाचं पातेलं होतं, त्याच्यामुळे प्रथमतः मी बटाट्याचे जे वेपर्स होते ते उकडवून घेतले आणि त्यानंतर मग बटाट्याचा किस वगैरे टाकला. थोड्या म्हणजे 5-10 मिनटातच इतक्यात उकळी येऊन छान प्रकारे मस्त बटाट्याचा किस झाला. 10 किलो बटाट्याचा किस होता आणि पुन्हा 8 ते 9 किलोचे वेपर्स केलेले होते, कारण फॅमिली मोठी असल्यामुळे सगळे पदार्थ जरा जास्तच लागतात आणि उपवास वगैरे असतात. आता चैत्रीमध्ये पण उपवास, त्याच्यानंतर नवरात्रमध्ये, श्रावणमध्ये, त्याच्यामुळे मग लागतोच. आणि मुलांना पण टिफिनसाठी काही नसलं तर पटकन असा किस भिजवून आणि हिरवी मिरची, शेंगदाणे वगैरे टाकून छान किस होतो. तर मस्त चुलीवरच व्यवस्थित अशा प्रकारे एका खट्टी सगळा मस्त होऊन गेला किस. आणि त्यानंतर आता ना स्वयंपाक पण करायचा होता घरामध्ये. ताईन ते गेले होते डोंगरामध्ये मुळे काढण्यासाठी, त्याच्यामुळे घरी काही कोणी नव्हतं. तर विघ्नेशचं आणि माझं काम दोघांचं चालू होतं, तो बघू शकता तुम्ही. तो पण मला मदत करू लागत होता. आणि आता गॅसचे भाव तर तुम्हाला माहितीच आहे, भरपूर आहे, पण मग पैसे देऊन पण आता गॅस काही मिळत नाही आहे. मी तेच सांगत होते, पण बाहेर गाड्यांचा आवाज खूप होता. आणि गॅसचे भाव आता जरी आहे त्या मापात जरी असले, पण गॅस टाकी भेटूच नाही राहिली. त्याच्यामुळे मी सगळे काही पदार्थ चुलीवरच केलेले आहे. दरवर्षीच चुलीवर करते आणि टेस्ट पण छान लागते. अशा पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने बघून तुम्ही करून बघा, मस्त वाटतात. आणि आमच्याकडे गावाकडची पहाटी अशीच असते आणि दिवसभराची कामं. तर सकाळी सकाळी तिथे काही ऊन आलेलं नव्हतं, म्हणून तोपर्यंत मी चुलीवरची कामं आटोपून घेतलेली होती. एकादशी होती, त्याच्यामुळे थोडीशीच भाजी करावी लागली. कोरडी पालकाची भाजी, पोळ्या केलेल्या होत्या आणि सासूबाईंनी त्यांना म्हणजे मामांना, आत्यांना दोघांनाही उपवास होता एकादशीचा, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आज कोरडी बटाट्याची चटणी आणि आता पापड्या वगैरे तळत होते. आत्ताच केलेल्या होत्या त्या पापड्या. म्हटलं चला तळून बघूया कशा प्रकारे फुलतात ते. तर बघू शकता, एका साईडला बटाट्याची चटणी होत होती आणि दुसऱ्या बाजूला मी ही साबुदाणा बटाट्याची कुरडई आहे. खूप छान आणि मस्त झालेली होती, एकदम खुसखुशीत आणि एकदम छान. तर खूप मस्त पद्धतीने, आणि आपण जसं चकल्यांचं पीठ भिजवतो त्याच प्रकारे, पण थोडी पद्धत वेगळी आहे भिजवायची. तर अशा प्रकारे ही कुरडई केलेली आहे आणि एकदम मस्त फुलते. सगळ्या काही पापड्या मी तळून घेतल्या आणि त्यानंतर मग आता फराळचं वगैरे झाल्याच्या नंतर बाकीचं मग आता बाहेरचं दुसरे पण मला पापड्या करायच्या होत्या, तर त्यासाठीची पण तयारी केलेली होती. तर तो आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि हा आजचा व्हिडिओ एकादशीचा. तर बघू शकता, सगळ्या काही कुरड्या, पापड्या, वेपर्स, त्याच्यानंतर फिंगर चिप्स मी तळून घेतलेले आहे. गॅस भेटत नाही म्हणून काय झालं, गृहिणी कुठं पण आणि कोणत्याही परिस्थितीत काहीही करू शकते. ह्याचं ताजं उदाहरण म्हणजे आत्ताची वेळ. कारण गॅस जरी महाग झाला, गॅस जरी भेटू नाही राहिला, तरी गृहिणी गावाकडच्या पद्धतीने करू शकते. तर चुलीवर का होईना स्वयंपाक आणि सगळे काही पदार्थ आपण बनवू शकतो. तर अशा पद्धतीने माझा आजचा दिवस. चला, तर आता सगळं काही स्वयंपाक वगैरे झाला, फराळाचं देखील झालं. पालकाची भाजी मस्त थोडीच केलेली होती आणि थोडीशी कोरडी, थोडीशी पातळी केलेली होती. आज उपवास असल्यामुळे घरात थोडा स्वयंपाक बनवावा लागला. तर बघू शकता, सगळा काही स्वयंपाक आता रेडी होता. आणि आजच्या दिवशीचा ब्लॉग, आज एकादशीचा. तर म्हटलं चला, व्हिडिओ स्किप न करता तुम्ही सगळं काही बघितलेलं आहे. ज्या ताईंनी अजूनपर्यंत व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा
आणि चला तर हा आता आदल्या दिवशीचा व्हिडिओ येतोय। तर मस्तपैकी साबुदाणा वगैरे 2 किलो साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे। एक कुरडईचं माप तुम्हाला मी सांगत आहे। तर 2 किलो साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि 5 किलो बटाटे देखील उकडून घेतलेले आहे। तर एकदम असा मऊसूत असा एकदम भिजेल अशा प्रकारे त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आणि मग गॅसवर जवळजवळ 2 ते 3 तांबे पाणी ओतलं, परंतु पुन्हा मी अजून 2 तांबे पाणी ओतलं, कारण 2 किलो साबुदाणा होता। त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडंसं मीठ आणि 3-4 तांबे पाणी ओतून घेतलं आणि अशा प्रकारे एकदम शिजून जाईल अशा प्रकारे हा साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। चकलीसाठी आपण असा प्रकार करू शकतो, परंतु मी हा कुरडई करता केलेला आहे। तर बघू शकता मस्तपैकी भिजवलेला साबुदाणा आणि त्याच्यामध्ये आता ना दुसऱ्या साईडला माझी दुसरी पण तयारी चालू होती। तर मला ना घरातल्यांसाठी वडापाव देखील करायचे होते, एकाच वेळी सगळी काही तयारी। तर वडापाव वगैरे करायची तयारी, तोपर्यंत मी मिक्सरला सगळं काही दळून ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला आता कुरड्यांची देखील तयारी चालू केलेली होती। बटाटे वगैरे सगळे काही असे बारीक स्मॅश करून घेतलेले होते, बघू शकता उकडलेले बटाटे, आणि सगळं काही एकत्र करून त्याच्यानंतर मग चांगलं मळून घ्यायचं आणि जे काही कुरड्याच्या साच्याची जी प्लेट असते, आपण जी चकली वगैरे करतो तीच टाकायची आणि त्याने चकल्या बनवतो त्याच प्रकारे तशा प्रकारे कुरडई बनवायची। तर मथुराताई देखील माझ्या मदतीला आलेल्या होत्या, तर त्यांनी मला छान प्रकारे पीठ वगैरे काढून दिलं आणि ननंदबाई आलेल्या होत्या, त्याच्यामुळे म्हटल्यानंतर हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आम्ही दाखवत आहे। तर बघू शकता कुरड्या अशा प्रकारे आम्ही केलेल्या आहे आणि दोघींनी मिळून तर खूप छान आणि खूप मस्त झालेल्या होत्या। थोडंसं लाल तिखट वगैरे टाकल्यामुळे कुरडईला कलर वगैरे खूप छान आलेला होता। तर पूर्ण असं 7 ते 8 किलोचं पूर्ण बॅटर झालेलं होतं आणि मस्त अशा कुरड्या वगैरे झालेल्या होत्या। तर घरामध्ये दुसऱ्या बाजूला ना माझी वडापाव करायची पण तयारी चालू होती, कारण बटाटे भरपूर सारे उरलेले होते आणि घरामध्ये पाहुणे देखील आलेले होते। मग कुरड्या, पापड्या सगळं काही करायचं काम चालू होतंच, पण मग दुसऱ्या साईडला मग म्हटलं चला त्यांच्यासाठी नाश्ताही बनवू। तर मथुराताईंची भरपूर मदत मला झाली, तोपर्यंत मी कुरड्या वगैरे सगळ्या काही करून घेतल्या। सगळेच जण मला मदतीला आल्याच्या नंतर मग अशा प्रकारे करून घेतलं। जवळजवळ 10 किलोच्या कुरड्या माझ्या झालेल्या होत्या, 2 ते 3 बाजा भरलेल्या होत्या आणि चकल्या पण 2, म्हणजे अशा प्रकारे मी एकाच पिठामध्ये 2 प्रकार बनवलं, चकल्या पण आणि कुरड्या पण। बघू शकतात मस्त अशा कुरड्या झालेल्या होत्या आणि एकदम खुसखुशीत अशा झालेल्या होत्या, तळून दाखवलेल्या आहेत तुम्हाला मी। तर आता सगळ्या काही चकल्या, कुरड्या वगैरे झालेल्या होत्या आणि दिवसभर सगळे म्हणजे उभं न उभंच होतं, त्याच्यामुळे खूप थकलेली होती। आता घरात आल्याच्या नंतर ना मस्तपैकी बटाट्याची चटणी बनवून ठेवलेली होती, त्याचे चांगल्या अशा टिक्क्या बनवून ठेवलेल्या होत्या आणि आता वडापाव तळायचं काम चालू होतं। तर घरामध्ये सगळेच काही पाहुणे वगैरे होते, चिल्लर पार्टी होती, तर सगळ्यांसाठी वडापाव वगैरे तळले, पाव आणायला पाठवलं होतं मिस्टरांना आणि तोपर्यंत मी वडापाव तळून घेतले। मग सगळ्यांनीच गरमागरम वडापाव वगैरे खाल्ले, सगळ्यांनीच खूप एन्जॉय घेतला। पण एन्जॉय करता करता आपली खूप अवस्था बेकार होऊन जाते, कारण दिवसभर सगळी काही कामं आटोपल्याच्या नंतर स्वयंपाकही बनवायचा आणि मग सायंकाळी बघू शकता गरमागरम वडापाव मस्तपैकी रेडी होते। तर छान असे मस्त झालेले होते आणि आता एकदम तर चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते। तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता आता घरामध्ये सगळेच काही वडापाव खाण्यासाठी बसले होते, प्रथमतः मुलांना दिले। तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत सगळ्या ताईंना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला, ताईंना, छोट्या छोट्या चिमुकल्यांना बाय बाय।